साधारण 15-20 वर्ष लोटली आणि राजा आहे तो आता मोठा झालाय, तो पुढे जाऊन मॅकॅनिक झालाय. भेटूयात राजाला. ए डिकरा डिकरा काय बोलला तू? डिकरा तू डिकरा, तुझा बाप डिकरा, तुझा अख्खं खानदान डिकरा. शिव्या देतो मला एवढा लहान असून शिव्या देतो. अरे डिकरा म्हणजे पोरगा. हा डिकरा म्हणजे पोरगा हा आणि पोरगी म्हणजे घुसका. अरे बाबा, मी असं ऐकलंय की तुझ्याकडे एक्सचेंज ऑफर चालू आहे. जुनी गाडी द्यायची आणि नवी गाडी घ्यायची. हा? माझ्याकडे पण एक जुनी गाडी आहे, ती तू घेणार? घेणार ना घेणार. मग मी आणू गाडी? आण ना गाडी. हा. ए डिकरा, ती गाडी घेऊन ये रे. हा, ये. तू ही गाडी घेणार? अरे घेणार म्हणजे काय? मग मला नवी गाडी देणार? हा देणार ना. हा दे. ही घे. ही नवी गाडी एवढीशीच? मग काय तुला का टेम्पो पाहिजे का एवढीशी? डिकरा, मला नको ही तुझी गाडी. अरे घे ना, ऑफर आहे. कोणती ऑफर? 2 फुगे फ्री आहे त्याच्यावर. मग मला चालेल नाही ऑफर. चालेल. थांब थांब फुगे कुठे आहे? देतो ना डिकरा, देतो फुगे कुठे? देतो ना. हे घे ना, आहेत माझ्याकडे. हे घे. हा जा अरे जा. वा वा डिकरा, आहे ना? गाडीवर फुगे. वा वा वा. वा, जबरदस्त गाडी आहे रे. राजा, हा हा किती? अय, अरे तुला गाडी धुवायला दिलती, धुतली का? हा हा तुटली गाडी. चल दे. हा देतो की. हा. ठीक आहे, चांगली इस्त्री मारून ठेवली. हा थोडं पाणी असेल गेलेलं, पिळून काढलं तर जाईल, त्याच्यात काय होते. कशात धुतली आहे? वॉशिंग मशीन मध्ये. वॉशिंग मशीन मध्ये? आता तू मेलास. हा आता तू मेला. हो ऐका, असं करू नका. ऐका मारू नका. आता हे थांब थांब थांब. खा पाहिजे, खा ना खा. असं ना. मस्त आहे रे. तर तुला पाहिजे ना, आणतो मी. उल्लू बनू नकास. आता तू मेला. पप्पा कोणी टच केला पोरा? बोला ना बोला. आईच्या गावात मी बोललो होतो तो बदला घेणार. तो गाडी बनवून आलाय. गाडी मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. घाबरू नका, त्याचा काही उपयोग नाही. का? त्या राजाला आणि त्याच्या आईला मी किडनॅप करून आणलंय. ए चला रे, येस. चला. इथं उभे राहा. हे बघा, तुमच्या डोक्यावर अंड्यावर आलेली कोंबडी आहे. तुम्ही जराही डोकं हलवलं तर ते डोक्यावर अंड देईन. आणि मग काय? ऑमलेट. पप्पा वाचवा आम्हाला.
पोलीस तुम्ही आलात. तुम्ही तर ट्रॅफिक पोलिसाचे कपडे घातले. आता ट्रॅफिक पोलीस होता ना मग मी. गाडी इकडे. नंबर प्लेट कुठे आहे? हा सॉरी साहेब, सॉरी नाही साहेब, बरं बरं जाऊ दे. पीयूसी नाही घेत साहेब. पिवळं कार्ड, लायसन, नाही साहेब, आरसी, नाही साहेब, हेल्मेट. नाही साहेब. तुमच्यापाशी एकही कागददार नाही. नाही. पण तुम्ही नो पार्किंग मध्ये गाडी घालून भांडणं करून राहिले. अरे नो पार्किंग आहे. हो. मग आता टोचन. अरे, होय. झाल्या मी एका व्यक्तीला इथे आमंत्रित करतो. भारत गणेश पुरे जरा स्टेजवर या. वा. भारत सर, हा तर खरा रिस्पॉन्स आहे जो तुम्हाला आपल्या मातीत मिळतोच आहे. पण भारत सरांचे आई बाबा सुद्धा आज आलेले आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बाबांना विचारायचंय, लेकासाठी अख्खा विदर्भ उसळतोय, कसं वाटतंय बाबा तुम्हाला? फार छान वाटून राहिलं. या जगात काही बाप पोरांना मोठं करतात, परंतु माझ्या पोरानं मला मोठं केलं आहे. त्याच्या या कर्तृत्वाला मी आशीर्वाद देतो आणि सर्व टीमचं स्वागत करतो. वा वा. आईंना माईक द्या. माझ्या पोराला खूप श्रम केले, कष्ट करून त्यांनी त्याची जिंदगी केली. हे याचा मला अभिमान आहे. त्याचा अभिमान आहे. मी आशीर्वाद देतो सगळ्या कलाकारांना की अजून अशाच पुढे जावं. वा 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 वा. क्या बात आहे. जोरात टाळ्या भारतच्या आई बाबांसाठी झालं पाहिजे. थँक्यू भारत सर. धन्यवाद धन्यवाद अमरावतीकर. खरं तर स्त्रियांच्या कर्तृत्वाचा, प्रतिभेचा आणि साहसाचा गौरव करणारा झी मराठीवरचा लोकप्रिय पुरस्कार म्हणजेच उंच माझा झोका पुरस्कार. गेल्या वर्षी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या आपल्याच अमरावतीच्या रझिया सुलतान मॅडम. समलिंगी तृतीयपंथी समाजाची माय ठरलेल्या रझियाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याच त्यांच्या कार्यासाठी त्यांना उंच माझा झोका पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. आज त्या इथे उपस्थित आहेत. आपण सन्मानपूर्वक त्यांना या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या. रझियाजी, मनापासून स्वागत. तुम्ही करत असलेलं कार्य फार वेगळं आहे. खरं तर समाजाकडून दुर्लक्षित जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करता आणि त्यामुळेच तुम्ही त्यांची माय ठरलेले आहात. मी मराठी, झी मराठी.